कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप या ठिकाणी करतायत. त्यांना मी विनंती करते आपण उपस्थितांना संबोधित करावं. आपलं मार्गदर्शन या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला करावं. राजस्थानचे 45वे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब उपस्थितांना संबोधित करतायत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सत्कार मूर्ती डॉक्टर अनिलजी काकोडकर, डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, माजी आमदार राजेंद्र राऊजी, डॉक्टर पी.वाय. यादवजी, नंदनजी जगदाळेजी, प्रकाश पाटील, सोबत आलेले दामोण्णा नवपुते, निवृत्त गावंडे आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व बंधू आणि भगिनींनो, जगदाळे मामांचं एकूण त्यांच्या शाळेचं मी 50-55 वर्षापूर्वीच ऐकलेलं होतं. त्यावेळेला इथं आलो होतो सुरुवातीला त्यावेळेला, आणि त्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी त्यावेळेचा चांगला विस्तार झालेला होता. माझी काही त्यावेळेला त्यांची भेट झाली नाही, परंतु मी ते त्यांचं ऐकलेलं होतं. आता मला एक निरोप आला, काही जण भेटले की जगदाळे मामांच्या शाळेच्या वतीने आम्ही पुरस्कार देणार आहोत. खरं म्हणजे मला भेटलेले, मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यांची माझी ओळख नव्हती, आणि तरी म्हणलं की ते पुरस्कार देणाऱ्याचे 2 नावं पाहिल्याबरोबर मी त्याने म्हटलं मी येतो. कारण त्या दोन्हीचं कर्तृत्व थोडंफार मला माहित आहे. खूप मोठं कर्तृत्व आहे. त्याला सगळं वाचायचं असेल त्याने नेटवर जावं आणि ते शोधावं की त्यांचं सगळं एकूण त्यांनी काय काम केलं ते सगळं लक्षात येईल. म्हणजे राजकारण्याला मतदार मोठा करतो आणि शास्त्रज्ञाला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः कष्ट करून मोठं व्हावं लागतं. राजकारण्यात त्याचं वागावं पण लागतं, हे पण आहे प्रकार. नाही तर उगाच सगळ्यात जगदाळे मामांचं खरं म्हणजे त्याने 1934 साली खेड्यापाड्यातल्या मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी आग्रह केला आणि पहिल्यांदा वसतिगृह काढलं. ते 2-3 ठिकाणी त्यांची जागा बदल झाली, पण तरी ते प्रयत्न करत राहिले, लोकांकडून धान्य गोळा करत राहिले, काही निधी गोळा करत राहिले, आणि ते वसतिगृह चालू झालं. चालता चालता चांगलं चालायला लागलं. मग एक समिती केली, एका व्यापाऱ्याला आडत दुकानदाराला त्याचं अध्यक्ष केलं. मग तिथं येईल त्या प्रत्येकाकडून थोडंफार धान्य गोळा व्हायला लागलं. आता जो आरती तोच अध्यक्ष आहे, तर तो म्हणणार थोडं शेतकऱ्याला, अरे बाबा त्याच्यात 1 किलो 2 किलो काय असेल तू या वसतिगृहासाठी, आणि ते पण सुरू झालं आणि तिथून काही धान्य मिळायला लागलं. म्हणजे मागणारे आणि देणाऱ्याला एक विश्वास लागतो की मी दिलेलं दान हे सत्पात्री लागेल, आणि ते मामाच्या रूपाने लागत होतं म्हणून लोक भरभरून देत होते. आणि आतापर्यंत अशा अनेक जणांनी केलंय. जगदाळे मामाने केले, भाऊराव पाटलांनी केले, महर्षी शिंदेने केले, खूप नावं महाराष्ट्रातली पण आहे. पण मदन मोहन मालवीयांचं नाव तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी. मदन मोहन मालवीयांनी ते पैसे कुठून गोळा करावेत
लोक प्रेतावर जे पैसे फेकत होते ते सुद्धा गोळा करत होते. नाही, वाया नाही जाऊ द्यायची. शिक्षणाला लावा, शिक्षण संस्थेला द्या. काय इच्छा की विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीच्या सोयी उपलब्ध करणं हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण होतं. आणि म्हणून पैसा जसा मिळेल तसा ते घेत होते. एकूण खरं म्हणजे जगदाळे मामा यांचं पहिलं नाव जे ठेवलं गेलं ते निवृत्ती. नंतर त्यांना त्यांची एक चुलत सावत्र बहीण होती, ती त्याला बाबू बाबू म्हणायची, म्हणून ते बाबूराव झाले काही दिवस. त्यानंतर पुढे ते त्यांच्या त्या वसतिगृहात त्यांचे भाचे आले धाराशिववरून, सख्खे भाचे त्यांचे, पण त्यांनी इथं आणले शिक्षणासाठी आणि त्या वसतिगृहात ठेवले. मग ते मुलं मामा म्हणायला लागले भाचे. आता कोणताही भाचा मामाला मामाच म्हणतो. मग वसतिगृहातले सगळे मुलं मामा म्हणायला लागले. मग अख्खं गाव मामा म्हणायला लागलं. आणि आता त्यांचं जे पहिलं नाव होतं ते कोणाचं ध्यानात पण नाही. कोणी जर त्याला एक पोस्ट कार्ड पाठवलं असतं निवृत्ती गोविंदराव जगदाळे, तर ते परतच गेलं असतं. या नावाचा माणूसच नाही आमच्या गावात. इतकं ते मामाचं नाव प्रसिद्ध झालं. आणि मामाचं नाव प्रसिद्ध झालंय. आणि मामा हे खरं म्हणजे इथं इंगळे आहेत का इंगळे, ज्याने जे पुस्तक लिहिलं होते मामाचं चरित्र, नाही ना, ते चरित्र त्यांनी लिहिलंय की मामाच्या आई देवाला बाळणपणला गेल्या त्यांच्या गावाला, तर माहेराला, आणि त्या भिकार चारोळ्याला, भिकार चारोळ्याचा आहे की तो कोणी, भिकार चारोळ्याला गेल्या. आणि काही दिवसांनी त्यांना एक निरोप गेला की तुमचे पती गोविंदराव गेले. आता आजचा निरोप आल्यावर कोणतीही महिला तिचा जीव काय म्हणत असेल ते आपल्या सगळ्याला माहिती. आणि मग ती भावाला घेऊन घोड्यावर बसून, जगदाळे मामा लहान होते त्यांना ते टोपल्यात घेऊन मामा घोड्या बरोबर आणि त्या इथं आल्या. गावात आल्याला त्यांना एक महिला भेटली आणि तिने विचारलं का लवकर आले. म्हणे मला असं असं कळलं. अरे खोटं आहे म्हणे, मी सकाळीच चालू पाहिलं गोविंदरावला, शेतात बाया पाहत होता, काहीतरी कापूस याचाला कशाला तरी असेल. तेवढ्यात त्यांचा जीव भांडत पडला आणि त्यांना वाटलं आता ठीक आहे. पण आता ही पुढी जे त्यांनी सोडली होती कोणीतरी, त्या पुस्तककाराने लिहिणारे काही ती शोधली नाही. पण ज्याला मामा त्या वडिलांना गोविंदरावने कळलं की त्यांच्या बायकोला कोणीतरी सांगितलं की गोविंदराव गेले, आणि हे जेव्हा त्यांना कळलं गोविंदरावला, ते नुसते हसले. आता नुसते हसल्यावर खरं संशय व्हायला पाहिजे होता, कारण एखाद्या माणसाला राग येतो, चला मी तर जिवंत आहे, मला मेलं कोण म्हणलं, मला मेलं कोण म्हणलं, राग यायला पाहिजे की नाही. ते हसले. कदाचित तिथून गेली की काय पुढे माहित नाही, बायको लवकर यावी म्हणून. पण त्या पुस्तकवाल्याने ते लिहिलं नाही, जाऊ द्या. तर आता मामाचं सगळं लक्ष असं होतं की शेतकरी, काम करी आणि ज्ञान करी, हे तीन त्यांनी प्रमुख गावातले निवडले होते. शेतात काम करणारा शेतकरी, कष्ट करणार जो कामगार असेल, तो रोजदार असेल, तो महिनदार असेल, तो चालदार असेल, गरीबातला गरीब, आणि ज्ञानकारी म्हणजे ज्ञान देणारा शिक्षक. या तिघांनी जर विचार केला तर गाव चांगलं होईल, शिक्षण चांगलं होईल असं मामा म्हणत होते. हे खरंय. आज जर गावाचा तलाठी, गावाचा ग्रामसेवक आणि गावाच्या शिक्षकांनी एकत्रित बसून काय विचार केला गावचा, तर निश्चित त्या गावचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. पण या तिघाच्या मनात येईल असं वाटत नाही. नाही यायचं काय, आपलं कामच नाही ते. अरे समाजाचं काम करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
समाजाचं काम झालं पाहिजे. आणि समाज सुधारायचा असेल तर अनेकांनी त्याच्यात हातभार लावला पाहिजे. आणि आजही आवश्यकता आहे. गावामध्ये आपण आपलं सगळ्यांना माहिती, आपण सगळे खेडेगावात राहतो, मी राहतो. काय परिस्थिती गावातली, शिक्षण तर झालं पण काही आदर आहे गावात, मोठ्या माणसाबद्दल काही प्रेम आहे, वयस्कर लोकांना कोणी आदराने बोलत का? तुमच्याकडे असेल तर माहिती बा आम्हाला नाही ना, तुम्ही आम्ही सारखेच आहोत. आता ही अवस्था का आली? जर शिक्षण दिलं, 10वी पर्यंत शिकला, 12वी पर्यंत शिकला, ग्रॅज्युएट झाला, तर त्याला वडील माणसाचा आदर केला पाहिजे किंवा मान सन्मानाने हाक मारली पाहिजे. एवढं पण कळत नाही. मग याचं वय एवढं, समोर त्याला मोठा माणूस तरी नावाने हात मारतो. हे का झालं? तुमचं शिक्षण जे आहे ते शिक्षणातून घडायला पाहिजे होतं, ते घडलं गेलं नाही. आणि म्हणून विनोबाजी भावे मोठे राष्ट्रसंत होऊन गेले, विनोबा भावे. त्यांनी असं म्हणलंय की त्याने म्हटलं की ज्या दिवशी 15 ऑगस्टला तो इंग्रजाचा झेंडा उतरला आणि भारताचा झेंडा आपण चढवला, त्याच दिवशी आपली शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे होती. शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे होती, बदलली नाही. आणि त्यामुळे ती शिक्षण पद्धती ती आला की त्याला शिकवा, बाकी काय नाही. त्याला लिहिता वाचता येणं हे शिक्षण झालंय. लिहिता वाचता आलं, परीक्षेत चांगला पास झालं की झालं शिक्षण. आपण त्याला समाजात वावरायचंय, त्याला समाजात राहायचं, त्याला या देशात राहायचं, या देशाच्या भूमीशी त्याचं काय मत आहे, या देशाच्या सगळ्या परिस्थितीशी त्याचं काय मत आहे, हे त्याला शिकवायलाच पाहिजे. आणि म्हणून ते विनोबाजी म्हणले ते खरं आहे. आपली शिक्षण पद्धती ही इंग्रजाची शिक्षण पद्धती होती आणि त्यामुळे आता आपल्याला एक त्यामध्ये हे सुरू झालं. जगदाळे मामाने ज्या काही शाळा सुरू केल्यात त्याच्यामध्ये त्यांनी भावरा पाटलाला बोलवलं होतं आणि भावरा पाटलाने पण एकदा गाडगे बाबाला बोलवलं त्यांच्या शाळेच्या भूमिपूजनाला, गाडगे बाबाला. आणि जिथं ते ज्या जागेवर ते भूमिपूजन होते तिथं गाडगे बाबा गेले, सगळे लोक जमा झाले. आता कुदळ मारायची एवढ्याच गाडगे बाबाने अंगातले कपडे काढून टाकले आणि त्या जमिनीवर लोळले. ते एवढ्यासाठी लोळले, ते म्हणे अरे ही लय पवित्र जागा आहे, ही जागा लय पवित्र आहे, इथं माझ्या गोरगरिबाचे लेकरं येतील, मुली येतील, शिकतील आणि इतकी पवित्र जागा आहे, याच्यापेक्षा दुसरी कुठली असू शकत नाही, म्हणून ती मी अंगाला मी तिचं माती अंगाला लावली. म्हणजे शिक्षणाबद्दल किती प्रेम ते तर आणखी म्हणायचे कीर्तनातून. तू बायकोला लुगडं कमी दामाचं घे, घरात थाळा असेल परत असेल तर ती विक, खापराच्या भांड्यात जेव, परंतु मुलाबाळाला शिकव. आता इतकं ते सांगत होते तरी त्यावेळेला सगळ्याच्या डोक्यात आला असेल असं नाही. पण त्या शिक्षणाच्या बद्दलची काही भावना आपल्या महाराष्ट्रात अनेक जणांची होती, त्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, अनेक जणांनी मामानी वगैरे सगळा खूप मोठ्या मनाने प्रयत्न केला. मामाने एक जागा घेतली त्याच्या मंदिराची आणि तिथे एक विहीर खोदली आणि ती विहीर खोदली त्यावेळेला ती मुलांनी श्रमदान केला आणि त्या श्रमदानातून विहीर झाली आणि त्या विहिरीला पाणी पण लागलं. एवढे सगळे पोरं खुश झाले, मामा खुश झाले मुलाच्या श्रमदानाने. आता त्यावेळेची मुलं जी शाळेत येत होती ना, त्याची अशी बारीक नव्हती मुलं, चांगली धडधाकट होती. त्यामुळे त्यांना शेतात काम करणं माहित असतं, त्यांना सगळं करायचं माहित असतं. आणि खेड्यातली मुलं, शेतकऱ्याची मुलं
तो 2-4 वर्षाचा असल्यापासूनच काम करतो शेतात, आणि त्यामुळे त्याला इथे खोदणं आणि माती उचलणं हे काही विशेष नव्हतं, आणि म्हणून त्याने ते केलं. मुलांनी खोदली विहीर. इतके श्रम. आता झाडू मारणं सुद्धा अवघड आहे. झाडू मारायला बाहेरचे, हे ते बाहेरचे झाडू. मला ते पण शिक्षक आठवतात सुरुवातीचे काही. ते मला अंबाजोगाईची शिक्षण संस्था माहिती आहे, कोलेश्वर नावाची, बाबुराव वैद्य नावाचे शिक्षक होते, आणि शाळा सुरू केली एका खोलीत. शनिवारी शेण गोळा करून आणायचे, पूर्ण खोली झाडून घ्यायचे, सोमवारी लवकर जाऊन झाडून घ्यायचे, आणि मग पोरं तिथे येऊन शिक्षण घ्यायचे. स्वतः चालवत होते. आणि आता आम्हाला माहिती आहे, कारण मी पण त्याच्यातून गेलोय. पोरं चला रे पोरं शेण आणायला, चला शेण आणायला. म्हणजे इतकी आत्मीयता शाळेबद्दल होती मुलाची. शिक्षक आता कचरा टाकू नको म्हटलं तरी पोरांना राग येतो, कचरा टाकू नको रे बाबा. आणि म्हणून हे जे प्रशिक्षण आहे ते पण त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी चांगलं 1939 साली मामाने एका शाळेच्या उद्घाटनाला एका जजला बोलवलं. आता खरं म्हणजे त्यावेळेला मामाचे एवढे संबंध, जिल्ह्याच्या जजला सुद्धा मामा आपल्या शाळेच्या भूमिपूजनाला आणू शकतात असे मामा त्यांनी आणले. आणि त्यांनी ते दळवी नावाचे होते, त्यांनी 500 रुपये दिले त्यावेळेला. त्यांचं म्हणणं 500 रुपयात एखादी खोली होऊ शकते त्या काळातली, शक्यता असेल. 50 पैसे रोज होता माणसाला. त्याच्या आधी 50 पैसे रोज, दिवसभर काम करायचं, 50 पैसे मिळायचे. त्या काळात ही स्थिती होती. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या सगळ्या मामाने जो काही प्रयत्न केला तो फार मोठा प्रयत्न आहे. आणि असाच प्रयत्न हा या मामाची जी काही एकूण वाटचाल होती ती पुढच्या सगळ्या लोकांनी चालवली, यादवजींनी वगैरे चालवली, त्यांच्या सहकार्याने चालवली. ती अधिक चांगली आणि अधिक भरभराट तर कराच, पण त्याच्यात भर घालत जा, त्याच्यात कुठे ना कुठेतरी भर घालत जा, असं मी आपल्याला आग्रह करतो. आज ज्यांना आपण पुरस्कार दिलाय ते शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर, हे तर आता ते मुंबईमध्ये रुपारेल कॉलेजमध्ये शिकलेत. ते यंत्रशास्त्री इंजिनियर होते आहेत, आणि मुंबई विद्यापीठातूनच त्यांनी 63 साली भामा संशोधन केंद्रात मध्ये 64ला ते रुजू पण झाले होते. तिथून त्यांची सुरुवात झाली. आणि मग हे अणु परमाणु हे जे काही संशोधन आहे सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी झोकून काम केलं. खूप वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. 74ला आणि 98ला ते चाचणी झाली. आपल्याला माहित आहे की 74ला स्वर्गीय इंदिराजी गांधी या पंतप्रधान होत्या. त्यावेळेला एक अणुस्फोट केला. दुसरा अणुस्फोट 98 साली ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान त्यावेळेला केला. भाऊ 98च्या तुम्ही त्या टीम मध्ये असाल असं, किंवा निश्चितपणे त्याला सहकारी. तर त्या या सगळ्या शिक्षणाच्यामध्ये एक काकोडकरजी उपस्थित होते, आणि त्यांनी त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. आता पोखरणच्या वेळेला जे काही अणुस्फोट झाला त्यावेळेला मला चांगलं आठवतो. मी इथं मंत्रिमंडळात होतो त्यावेळेला, त्यामुळे त्याची सगळी माहिती मला होती. परंतु त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे आता आपल्या सगळ्या त्या याच्यामध्ये आलंय. त्यामुळे बरेच आपण त्यांना जे ताम्रपट देतोय आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्यात. पण त्यांनी अतिशय कष्ट करून
हे शिक्षण मिळवलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव सगळीकडे आहे, देशभर त्यांचं नाव आहे. आणि शास्त्रज्ञ म्हणून जगातले जे काही नाव असतात ती सगळी एकमेकाला माहिती असतात, एकमेकाला ओळख असतात. असे काकोडकरजी यांना आपण हा स्मृती पुरस्कार दिलाय. त्याच्या आधी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे, ते आपण त्याचा आधी उल्लेख केलाच आहे. आणि त्यामुळे काकोडकरजी हे अतिशय तज्ञ या क्षेत्रातले आणि अतिशय उत्तम असे शास्त्रज्ञ आपण त्यांना म्हणतो. त्यांचं आजही लौकिक आहे सगळीकडे आणि सगळीकडे त्यांचं नाव पण घेतलं जातं. दुसरे आता आहेत ते रघुनाथजी माशेलकर, हे तसे गोव्यातले राहणारे, पण त्यांचं शिक्षण असं जरा खडतर याच्यात झालंय. म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली सुद्धा अभ्यास करून ते शिकलेत. इतकं शिक्षणाची आवड असल्यामुळे कुठं जिथं उजेड मिळेल तिथं शिक्षण. म्हणजे आता परवा एक बातमी आली होती पेपरला, मी इकडे वाचली की नाही माहित नाही, एक मुलगी काहीतरी भसनजोग्याची मुलगी, भसनजोगी स्मशानात जो लाकडं पुरवतो आणि सावरासावरी करतो त्याची मुलगी, तर तिथं ती मॅट्रिकला चांगली पास झाल्याबद्दल पेपरला बातमी आली होती. आणि ती त्या स्मशानच्या आपण जो अग्नी देतो त्या उजेडात ती अभ्यास करायची. बघा आता मला नवल वाटतं काही काहीच्या मुलांचं. आणि ज्याला सोयी आहे त्यांची अवस्था वाईट आहे, ज्यांना सोयी नाही, गैरसोयी आहे, ते मात्र चांगलं अभ्यास करतात. हे पण एकदा आपण पाहिलं पाहिजे. आणि माशेलकरजी तर एका औद्योगिक संशोधन महामंडळ आहे, त्याचे पण माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर CSIR चे 28,000 लोक काम करत होते, त्याच्यात ते एक होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा ज्या बसवल्या ते त्यांच्याच काळामध्ये झालंय. आणि फेलो रॉयल सोसायटी तसंच त्यांनी ते महामंडळ बी सांगितलं, त्यांनाही पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असं त्यांनाही केंद्राने पुरस्कार देऊन त्यांचाही गौरव केला. त्याचबरोबर शिवाजीराव भोसले प्राचार्य स्मृती पुरस्कार 2013ला त्यांना मिळाला. ज्ञान विज्ञान महर्षी पुरस्कार त्यांना 2018ला मिळाला. आणि सगळ्यात वैशिष्ट्य हे त्यांचं की अमेरिका हळदीचं पेटंट घेत होती, हळदीचं. आणि हळदीचं पेटंट घेताना ते वर्तमानपत्र झालं, त्यांनी वाचलं, त्यांना तर त्यांच्या लक्षात आलं की हळद हे भारतीय लोक आयुर्वेदाचं औषध म्हणून हजारो वर्ष, शेकडो पिढ्या ते वापरतात. आणि ते तर आमचं आहे असं हाताला ते कसे पेटंट घेतील. म्हणून त्याने तिथं कायद्याची लढाई केली, न्यायालयीन लढाई केली. हळदीचे गुणधर्म त्यांनी सांगितले. संस्कृत श्लोक आहे काही, ते संस्कृत श्लोक पाली भाषेत आहे हळदीबद्दलचे, त्याचं भाषांतर करून ते तिथल्या कोर्टाला, न्यायालयाला सांगितलं. म्हणजे एवढी मेहनत केली, एवढी मेहनत करून त्या हळदीबद्दलचं जे पेटंट त्याने घेतलं असतं तर आपल्याला हळद वापरायला सुद्धा पैसे खर्च करावे लागले असते किंवा त्याला रॉयल्टी द्यावी लागली असती. त्या ज्याने पेटंट घेतलं त्याला रॉयल्टी द्यावी लागली असती. आणि त्यामुळे हा लढा त्याने अतिशय जिद्दीने लढवला आणि तो जिंकलाही, तो जिंकला त्याने. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की दूरगामी फायदा झाला आपला तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत, आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत
आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्व कळले आणि आपण दुसऱ्याच ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही त्यांना मिळाला. आणि म्हणून आपलं जे ज्ञान आहे हे आगाध आहे, आगाध. एक गोष्ट सांगू शास्त्रज्ञाची, आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे सांगितले, आम्हाला शिकवलं सगळ्याला. न्यूटननी लावला, शिकवलं शाळेत. न्यूटननी. न्यूटनच्या आधी कोपर्निकसनी लावला. न्यूटनच्या आधी कोपर्निकस. आणि परंतु त्याला तिथल्या लोकांनी बंदिस्त केलं आणि त्याला जाळलं. कोपर्निकस दिल्लीच्या एका रस्त्याला त्याचं नाव पण आहे. तर त्याच्या आधी भारतीय शास्त्रात आहे. ऋग्वेदात त्याचा उल्लेख आहे, यजुर्वेदात त्याचा उल्लेख आहे. जे भास्कराचार्य होते त्यांनी शून्याचा शोध लावला, त्यांनी लीलावती ग्रंथ लिहिला. लीलावती भास्कराचार्याची मुलगी, त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. भास्कराचार्याच्या मुलीने त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही असं म्हणता की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो, मग ते खाली पडत का नाही. तर भास्कराचार्यांनी उत्तर दिलं होतं हे ते एकमेकाला आकर्षण करतात, एकमेकाला खेचतात म्हणून ते पडत नाही. एकमेकाला आकर्षण करतात. आणि हे त्यांनी लिहिलं 1150 साली. 1150 न्यूटनने शोध लावला 1500 काहीला, 1500 का 1600ला. त्याच्या आधी खूप आहे आपलं ज्ञान. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी परी तू ते विसरलाची. आपण विसरलोय आपलं ज्ञान. हा त्याच्या आधी लागलेला आपल्याकडे आहे शोधा. भास्कराचार्याच्या लीलावतीत भास्कर साहेब, काकोडकर साहेब, मला आता मी तिकडे राजस्थानला गेल्यावर एक मुंबईचे घरचा भेटायला आले. आता मी नाव विसरलो त्यांचं, पण ते मला सांगत होते की मुंबईतला एक माणूस जर्मनीला गेला. तो थोडा शास्त्रज्ञासारखा तिथल्या शास्त्रज्ञांमध्ये भेटला. तर तिथल्या शास्त्रज्ञाने जर्मनीच्या यांना काय भेट द्यावी, लीलावती पुस्तक. लीलावती पुस्तक दिलंय. आमच्याकडे कोणाला माहित नाही, जगाला माहिती आहे. जगाने आपलं ज्ञान नेलं, संस्कृत शिकले, त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ लावला, ते संशोधन केलंय. संशोधन केले. आपल्याकडे होतं ते, पण आपल्याला करता आलं नाही, कारण आपण 1000 वर्ष जवळपास गुलामगिरीतच काढले. तुम्हाला नालंदा विश्वविद्यालय तरी माहिती आहे, नालंदा विश्वविद्यालयाचं सगळं पुस्तकी भांडार होतं ते जाळून टाकलं. का? तर तिथे जो पहिल्यांदा आला होता तो बख्तरुद्दीन खिलजी. बख्तरुद्दीन खिलजी आला, आजारी पडला. मग त्याच्या बरोबर ते जे लोक होते त्याला म्हणे काय बाबा आजारी आहे, याला जर औषध पाहू. कोणी गावात आहे का इथं औषध देणारा वगैरे, कोणी वैद्य वगैरे. तर कोणतरी सांगितलं ते नालंदा विश्वविद्यालयामध्ये आयुर्वेदाचे प्रमुख आहे, त्याने बोलवा. ते आले, त्याने त्याला पाहिलं आणि विचारलं, सगळं पाहिलं आणि सांगितलं की ठीक आहे मी याला औषध देतो. त्याची नाडी परीक्षा करून त्याला लक्षात आलं याला काय झालं. आणि मग तो बख्तरुद्दीन खिलजी म्हणला हे सगळे काफर लोक आहे, मी यांचं औषध घेणार नाही. काफराचं औषध मला नकोय. पण त्याच्या बरोबर जे खिलजीच्या बरोबर होते ते या वैद्याला हातपाय पडायला लागले. काही करा बाबा, द्या औषध, काही करा औषध द्या, तुम्ही काही युक्ती करा. तर मी देतो. तो कुराण पडतो का म्हणे, हा म्हणे रोज कुराण पडतो.
म्हणजे मी कुराण पढत असेल तर मी तुम्हाला एक पावडर देतो, भस्म देतो, ते तुम्ही त्या कुराणाच्या पुस्तकाला लावत जा, रोज रोज लावून ठेवत जा. आणि मग त्याला एक सवय होती, कुराणाचं पान उलटायचं असेल तर जिभेला बोट लावायचं, पान उलटायचं, जिभेला बोट लावायचं, पान उलटायचं. ते आजही करतोय आपण, नवीन काय, आज आहे ही सवय अनेकाला. आणि असं करता करता ते जिभीचं बोट पाण्यात लागायचं, पानाचं औषध बोटाला लागायचं, ते परत जिभीला लागायचं, त्याच्या पोटात गेले, हळूहळू तो बरा झाला. तो बरा झाला म्हणल्यावर मग त्याला कळलं की हे औषध आपल्याला मिळालं होतं म्हणून आपण बरे झालो. त्याने सांगितलं एक काफराची विद्या आहे, आपल्या देशात नाही, इतकं ज्ञान आपल्या देशात नाही, हे ठेवायचंच नाही, हे जाळून टाका. आणि मग ते ग्रंथालय जाळलं. 3 महिने ग्रंथालय जळत होत, 3 महिने. हा इतिहास आहे, सगळ्याला माहिती. आता नव्याने नालंदा उभं राहावं म्हणून सरकार, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अगदी पहिल्यासारखं होईल की नाही सांगता येत नाही, पण आपल्या देशातलं एक चांगलं आणखी विश्वविद्यालय निर्माण करायचा प्रयत्न आपल्या सरकारने चालू ठेवलाय, केंद्र सरकारने चालू ठेवला. की पूर्वीच जसं होतं तसं करायचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय आपल्या लोकांना भरोसाच यायचा नाही, आपल्या लोकांना भरोसा द्यायचा नाही. AP अब्दुल कलाम साहेबाचं एक वाक्य आहे, त्यांनी काय म्हणलं, ते म्हणे की माझ्या कॅलेंडरमध्ये, माझ्या खोलीमध्ये एक कॅलेंडर आहे आणि अतिशय सुंदर असं ते चित्र आहे, निसर्गरम्य चित्र आहे. तर मला भेटायला आल्याला ते पाहतात आणि म्हणतात फार चांगलं आहे. ते छापलं होतं जर्मनीने ते चित्र, आणि चित्र जर्मनी छापलं तर जर्मनीचं कौतुक. हे म्हणायचं नाही आपल्या देशातलं आहे, त्याला विश्वास बसायचा नाही. पण त्या कॅलेंडरच्या खाली एक वाक्य होतं की भारतीय संशोधकांनी हे चित्र काढलेलं आहे, त्यांनी फोटोग्राफ काढलेत म्हणून ते आम्ही मोठं करून छापलं. पण ते चित्र आपल्या लोकांनी काढलेलं होतं. आपले लोक जे करतील त्याच्यावर आपला विश्वासच राहत नाही, दुसऱ्याला सांगितलं तर विश्वास बसतो. आम्ही घरी तुळशीची पूजा काय करतात महिला, अमेरिकेने शोधलं म्हणे ही तुळस ही गर्भधारण्यालाही उपयुक्त आहे, तिचे हे असं त्याच्यात आलंय. अरे म्हणून तर महिलांना त्याला चक्कर मारायला सांगितलं ना आपल्या लोकांनी पूर्वीच्या, तो उपयोग होता म्हणून. ती दिवस रात्र तिथं ती हे देते, ऑक्सिजन देते. पिंपळाचं झाड तोडायचं नाही आणि चुलीत तर मुळीच जाळायचं नाही. खेड्यापाड्यात चालतात का कोणी, आहे ना पूर्वीची परंपरा आजही. का पिंपळाचं झाड तोडायचं नाही आणि चुलीत जाळायचंच नाही, का तो मुंजा आहे, देव त्याला दिलाय. त्या झाडाला देव का म्हणलं, हे तोडू नये म्हणून. आणि लोकांना त्यावेळेला आध्यात्मिक असल्याच्या कळतच नव्हतं. आध्यात्मिकचा आधार असेल तो लोक विश्वास ठेवायचे, नाही ते विश्वास ठेवत नव्हते. म्हणून पिंपळाचं झाड हे रात्रंदिवस ऑक्सिजन देतं, ह्या त्याच्या मागचा उद्देश होता. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल यांच्याबरोबर, काकोडकरची बरोबर आणि आमच्या माशेलकरांच्या बरोबर काम करणारे आणखी मला एक जण आठवतात, ते राजगोपाला चिदंबरम तुमच्या बरोबरच होते. चिदंबरम काकोडकरच्या बरोबर आहे. तर हे चिदंबरम जे आहे ना, हे शास्त्रज्ञ मोठे, त्यांच्या मुलीचं लग्न होतं, बाहेर लग्न चालू आहे, अक्षता पडतात आणि हे चिदंबरम आणि अब्दुल कलाम साहेब एका खोलीमध्ये विचार करत होते काय करायचं. लग्नाला आले पण अक्षता त्यांना टाकायला आले नाही. का
तर काहीतरी गहन प्रश्न असला पाहिजे म्हणून एका खोलीत ते बसले. इकडे लग्न सुरू झालं तरी त्यांना ते कळलं नाही किंवा ते आले नाही, कारण तो विषय पूर्ण करायचा असेल. शास्त्रज्ञाला एखाद्या वेळेला एखादा प्रश्न सापडला त्याचं उत्तर सापडलं तर तो किती वेळ अन्न पाण्या वाचून राहील सांगता येत नाही. कारण ना भूक लागत ना त्यांना ताण लागत, कारण हे त्यांच्या मनात असतं. त्यावेळेला शास्त्रज्ञ होतात. मोठी तपश्चर्या आहे ही. शास्त्रज्ञ होणं मोठी तपश्चर्या आहे. आपल्याकडे शास्त्रज्ञ होण्याची परंपरा जवळजवळ खंडित झालेली होती. केंद्र सरकारने जे शास्त्रज्ञ होतील त्यांना महिन्याला 80,000 रुपये आता देते सरकार. केंद्र सरकार जे शोध लावतात त्यांचा खर्च केंद्र सरकार आता केलाय. म्हणून तर पेटंट जास्त मिळायला लागले आपल्याला. 2 वर्षापूर्वी पेटंट आपल्या राज्यामध्ये देशामध्ये 43,000 वैज्ञानिकांनी पेटंट घेतले. 43,000 एका वर्षात. का? काही काहीतरी शोध केला म्हणूनच घेतले ना, आणि त्या शोधासाठी सरकारने मदत केली ना, म्हणूनच घेतले ना. आता ही जी शिक्षणाची जी आहे हे केलं पाहिजे. आणि शिक्षण हे इतकं अनिवार्य झालंय आता. आपल्या देशातली गरिबी संपवायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी आता तिकडे राजस्थानला गेल्यावर तिथल्या काही लोकांना सांगितलं भीक मागणारे पोर आहे. म्हणलं भीक मागणारे संपवायचे असतील तर या पोरानं शाळेत घाला. एक पिढी जर शिकली दुसरी पिढी भीक नाही मागायची. यांना शाळेत घाला. त्यांच्यावर जबरदस्ती करा आणि शाळेत पाठवा, सरकारी शाळेत. तर तुम्हाला कधीतरी असं वाटेल की आता हे शिकले. तो थॉमस नावाचा माणूस मॅकॅलो त्याने शिक्षण पद्धती दिली. त्याने 1 फेब्रुवारी 1835 मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये भाषण केलंय. तारीख लिहून घ्या. 1 फेब्रुवारी 1835 तो मॅकॅलो त्याची शिक्षण पद्धती चालू आहे. तर तो त्यांनी लिहून ठेवलं. तिथं वाचतात की मी हिंदुस्थानमध्ये खालपासून वरपर्यंत पूर्वीपासून पश्चिमेकडे फिरलोय. मला एकही भीक मागणारा माणूस भेटला नाही. मला एकही चोरी करणारा माणूस भेटला नाही. चोरी करणारा. आपण म्हणत होतो पूर्वी की आमचं काही लोक सोनं काठीला बांधून घेऊन चालले तरी कोणी त्याला हात लावत नव्हतं. ही म्हण आपल्याकडे आजपर्यंत म्हणतात. सोनं काठीला बांधून घेऊन चाललेत यात्रेला तरी कोणी काही करत नव्हतं. आज उलट झालंय. कशामुळे? तर आपली शिक्षण पद्धती. हाच मॅकॅलो हा म्हणला हिंदुस्थानला आपल्या ताबूत ठेवायचं असेल तिथं काळे इंग्रज निर्माण करायचे असतील, त्याचे शब्द आहे, काळे इंग्रज निर्माण करायचे असतील तर त्याला आपली शिक्षण पद्धती द्या. त्यांची शिक्षण पद्धती ठेवू नका. त्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे, त्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांचा धर्मावर विश्वास आहे. त्यांचं या सगळ्या देवधर्मावर सणावारावर फार विश्वास आहे. ते विसरत नाही. आणि ते विसरल्याशिवाय त्यांची संस्कृती खलास होणार नाही. त्यांची संस्कृती जर मोडायची असेल, मुळापासून उखडायची असेल तर त्याचं शिक्षण बिघडवा. शिक्षण बिघडलं की सगळं होतंय. आणि म्हणून मला अजून तेही आठवतं एका जणांनी सांगितलेलं की रशियाच्या कुठेतरी एका विश्वविद्यालयामध्ये बाहेर बोर्ड लावलाय, एखाद्या राष्ट्राला नष्ट करायचं असेल तर बॉम्बची गरज नाही. त्याची शिक्षण पद्धती बिघडली की ते राष्ट्र हळूहळू जाईल. म्हणून राष्ट्र वाचवायचे असेल तर शिक्षण पद्धती, आणि शिक्षण पद्धतीच नाही नुसती तर आपलं सगळं, आपली जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे
ती संस्कृतीही वाचवली गेली पाहिजे, तर आपलं राष्ट्र हे आणखी सुधार होऊन आणखी वर आपल्याला पाहिजे तेवढा आपलं राष्ट्र मोठं होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने आपले पाऊल चाललेत. मला आणखी एका शास्त्रज्ञाचं म्हणजे विचार काय करतात लोक बघा, शास्त्रज्ञ मंडळी. डॉक्टर वर्गीस, ते तर शिक्षण झालं त्यांचं याच्यात अणुशास्त्रात. डॉक्टर वर्गीस ते भारत सरकारच्या त्यावेळेला काय अनुदान होतं, त्या अनुदानावर शिकले ते. पण ज्यावेळेला शिक्षण घेऊन परत आले त्यावेळेला त्याला कुठे पाठवलं, केंद्र सरकारने त्यांना पाठवलं तिकडे गुजरातमध्ये. गुजरातमध्ये पाठवलं. ते अमूल दिसतं ना, तर अमूलचं नाव, हे अमूल त्यांच्यामुळे. लाल बहादूर शास्त्रीला त्यांनी एका झोपडीमध्ये रात्रभर मुक्काम करायला लावला होता, शेतकऱ्याचं जीवन कसं असतं पाहायला. आणि मग त्यांना तिथे गेल्यावर त्यांनी ते आता त्याचं शिक्षण तर वेगळं, हे सगळा कारभार वेगळा आहे, पण त्यांनी लक्ष घातलं. पण त्यांची एक गोष्ट आहे, ते इकडे 5-6 महिने राहिले आणि गावाकडे गेले मद्रासला. आई एकट्या होत्या आणि मग ते आई म्हणले, अरे बाबा तू किती दिवसाची सुट्टी घेऊन आलाय? तो म्हणे 15 दिवसाची सुट्टी आहे, मला जावं लागेल. तो म्हणे लग्न का? तू आज जी मुलगी आणशील त्या मुलीची मी लग्न करतो. आणि त्याने आईने त्यांच्या नात्याची एक मुलगी दाखवली. त्या दिवशी त्यांचं सकाळी लग्न लागलं आणि दुपारी नवरा बायको रेल्वेत बसून आनंदला गेले. आनंदला, कुठं? आनंद गेले. सकाळी लग्न आणि दुपारची रेल्वे धरून आनंद गेले नवरा बायको. काय विचार आहे, काय त्याग आहे, काय तपश्चर्या आहे. देशासंबंधीचं प्रेम, एखाद्या विचारासंबंधीचं जे प्रेम असतं ना, ते याच्यातून दिसतं. असं प्रेम शाळेतून निर्माण झालं पाहिजे. असा विचार त्या प्राथमिक शाळेतून निर्माण झालं पाहिजे. आणि प्राथमिक शाळेतले मुलं तर आपल्याला त्याची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे. आता नुसतं लिहिता वाचता येणारं शिक्षण नकोय, नुसतं सर्टिफिकेटचं शिक्षण नकोय. सर्टिफिकेटचा काही उपयोग नाही. अच्छा BA झाला का, MA झाला का, पुष्कळ गावगाव आहे. तुम्हाला तुमच्या हातात कला असली पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. ज्याच्या हातात कौशल्य तो उपाची नाही. ज्याच्याकडे डिग्री आहे तो रोज हिंडतोय, पुढे जॉब मिळतो का? मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय या सगळ्या शिक्षण संस्थेच्या ना, की आपलं मुलांचं शिक्षण, बौद्धिक शिक्षण वाढणं आणि 8वी-10वी पर्यंत खरं म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता तरल होते. आणि महिला मंडळीला पण एक आग्रह करतोय, मुलगा बोलायला लागल्यापासून, मुलीला बोलता यापासून तिला शिकवा. ती ऐकते आणि ध्यानात ठेवते. तिला एखादं गाणं पाठ होतं, तिला एखादं कविता पाठ होते, तिला एखादा श्लोक पाठ होतो. आईने आता म्हणतात ना, आपण पाहतो ना दूरदर्शनवर, युट्यूबवर, 1-1 वर्षाचे लेकरं म्हणतात की नाही. मग त्याला जर त्याच्या आईने शिकवलं येत असेल तर आपल्या मुलाला आपण शिकवलेलं का नाही यायचं? पण मनात आलं पाहिजे. आणि मनात आलं सगळ्या गोष्टी होतात. मनात नाही आलं तर काही होणार नाही. आणि म्हणून मन लावून पोरांना शिकवा, मुला मुलींना शिकवा, तरच आपल्याला पुढे जाता येईल, त्यांचं भवितव्य चांगलं होईल. एवढीच विनंती करतो. आणि संस्था चालकाने, यादव आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि या 2 महान अशा शास्त्रज्ञाचा सत्कार माझ्या हातून केला. एक म्हणजे त्यांचा गौरव नाही, हा माझाही गौरव आहे की त्यांचा सत्कार करायचं भाग्य मलाही मिळालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा, मला बोलायलाबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.